एवढी गर्दी करायची आहे तेवढी त्यांनी केली तरी काही फरक पडत नाही. आणि तुम्हाला एक सांगतो, जे कारणं देतात ना की आम्ही विकासासाठी गेलो, त्याचं खरं कारण जर तुम्ही बघितलं त्यांचं वेगळंच असतं. त्यांना अडचण असते आणि अडचण मित्राची तरी असते, स्वतःची तरी असते, नाही तर कोणाला तरी काहीतरी उद्या जाऊन दबाव आणला जाऊ शकतो आणि त्या अनुषंगाने त्यांनी तो निर्णय तिथे घेतला जातो. अच्छा, पण आमदारांना निधी मिळत नाही विरोधी पक्षाच्या, हे खरं आहे का? तुम्हाला निधी अहो, मिळतो का? सत्तेतल्या आमदारांना तरी आता कुठं मिळतोय, आम्हाला तर मिळत नाही ती वेगळी गोष्ट आहे. आता माझं थोडंसं मतदारसंघ वेगळा आहे, तिथं आमचे विरोधक आता सभापती झालेत हो. आणि ते काम कमी आणि माझं कामं थांबवतात जास्त, त्याच्यामध्ये मग्न असतात. पण तो त्यांचा विषय झाला. पण राहिला प्रश्न सत्तेतल्या आमदारांना, तुम्ही जाऊन विचारा कोणाला कामं होतात का गेल्या 4 महिन्यामध्ये. 2.5 वर्षामध्ये नुसती कामं मंजूर केली, त्याला निधी दिला नाही. 90,000 कोटीचा तर देव बाकी आहे, सरकारकडे तिथं पैसा नाही. कॅपिटल आउटले जर बघितला, गेल्या वेळेस 1,10,000 कोटीचा होता, आता 93,000 crore आणलेला आहे. म्हणजे तुमच्याकडे पैसा नाही, त्यामुळे आहे त्या आमदारांना कामं होणार नाही. आणि अपेक्षा कोणाच्या जास्त आहे? सत्तेतल्या आमदारांच्या. आता या अपेक्षेचा भंग कधी होणार? पुढच्या 1 वर्षात 2 वर्षात भंग होतो का नाही? सत्तेसाठी गेलाय तुम्ही, हो. विकासासाठी गेलाय, त्यांचीच कामं तिथं होणार नसतील. आणि दुसरे जे मंत्री झालेत त्यांना माहिती 2.5 वर्षासाठी मंत्री झालेत. आता एक आदिवासी विभागाचं तुम्हाला सांगतो, कॉन्ट्रॅक्टर मंत्र्यांना भेटले, अधिकाऱ्यांना भेटले, भेटून मग एक कॉन्ट्रॅक्टर म्हणला 5% देतो, दुसरा म्हणला 9% देतो, 10%ला फायनल झालं. आणि ते फायनल झालेलं काम विरोधकाच्या मतदारसंघामध्ये सुरू झालं आणि काही प्रमाणात सत्तेतल्या आमदारांना, पण आमदारांना सुद्धा माहीत नाही. म्हणजे मंत्री सुद्धा 2.5 वर्षाचं टार्गेट असल्यामुळे जेवढं हात धुवून घेता येईल तेवढा प्रकार त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. त्यामुळे हे अतिशय, म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल सत्ता एकदम स्ट्रॉंगली त्यांची आली, पण पहिल्याच बजेटमध्ये कसं वाटोळ झालंय बघा त्यांचं. इथं फक्त सुरुवात आहे, हळूहळू बघा काय होतं. आणि यासहित बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा.